वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरने हत्या केली। ते प्रकरण समोर आलं तेव्हा अख्खा देश हादरून गेला होता। कारण ही तसंच होतं। लिव्ह इन पार्टनर अप्ता पूनावालाने श्रद्धाचा फक्त जीव घेतला नव्हता, तर त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवलेले। त्यानंतर या प्रकरणाला लव जिहाद वगैरेचा रंग देऊन टीकाही झाली। आता आणखी एक प्रकरण समोर आले, तेही दिल्लीमधूनच। निक्की यादव नावाच्या मुलीच्या खुनाचं हे प्रकरण। बरं, हे प्रकरण सुद्धा लिव्ह इन पार्टनरनेच खून केल्याचंच आहे। आता हे प्रकरण श्रद्धा वालकर प्रकरण सारखंच आहे अशा बातम्या समोर येत आहेत। नेमकं हे प्रकरण आहे ते काय बघूया। नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। निक्की यादव ही मूळची हरियाणाची। साहिल गेहलोत हा ज्यावेळी SSCचा अभ्यास करत होता त्यावेळी तो दिल्लीतल्या उत्तम नगर भागात असलेल्या करिअर पॉइंट कोचिंग सेंटरमध्ये तयारी करायचा। तर जवळच असलेल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये निक्की यादव ही मेडिकलच्या पूर्व परीक्षेची तयारी करत होती। एकाच भागात दोघांचेही कोचिंग क्लास असल्यामुळे बऱ्याचदा ते दोघं एकमेकांना कोचिंगमधून येता जाताना बसमध्ये दिसायचे। आता साधारण एकाच वयाचे असल्यामुळे एकाच बसने प्रवास करत असल्यामुळे त्यांचं बोलणं सुरू झालं, ओळख वाढली आणि प्रेमाची सुरुवात झाली। ते दोघं एकमेकांना डेट करू लागले। एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं। प्रेमात असलेल्या निक्की आणि साहिल दोघांनी ग्रेटर नोएडा भागातल्या गलगोटिया कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलं। इथं मग त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं। एका भाड्याच्या घरात हे दोघं लिव्ह इनमध्ये राहायला लागले। हे सगळं साधारण 2018च्या सुरुवातीला घडत होतं। या काळात दोघं अनेक ठिकाणी फिरायला गेले। मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, डेहराडून अशा अनेक ठिकाणांचा यात समावेश होता। कधीतरी प्रेमाची आठवण राहावी म्हणून त्यांनी काढलेले याच ट्रिपमधले फोटो हे आता सगळं प्रकरण समोर आल्यानंतर व्हायरल होत आहेत। हे सगळं सुरू असताना त्यांचं प्रेम वाढत असताना कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं। त्यामुळे मग दोघांनाही आपापल्या मूळ घरी परत जावं लागलं। पण कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आणि लॉकडाऊन बाबतचे नियम शिथिल करण्यात आले आणि हे दोघं पुन्हा एकत्र आले। लॉकडाऊन नंतर हे द्वारका भागात एक घर भाड्यावर घेऊन लिव्ह इनमध्ये राहायला लागले। आता हे सगळं सुरू असताना साहिलने आपल्या प्रेमाबद्दल किंवा निक्की सोबतच्या त्याच्या नात्याबद्दल त्याच्या घरी काहीच कल्पना दिली नव्हती। ही गोष्ट तशी निक्कीला कायमच खटकत होती। प्रेम असल्यामुळे तीही काही बोलत नव्हती। इकडे साहिलच्या घरच्यांनी मात्र त्याचं लग्न दुसऱ्याच एका मुलीबरोबर ठरवत होते। साहिलला ते लग्न करायचं होतं की नव्हतं हा वेगळा मुद्दा, पण अखेर त्याचं लग्न ठरलं आणि तारीखही ठरली। लग्नाची तारीख ठरली 10 फेब्रुवारी। आता हे ज्यावेळी निक्कीला समजलं तेव्हा निक्की आणि साहिलमध्ये भांडण झालं। याच भांडणामध्ये साहिलला राग अनावर झाला आणि त्यानं निक्कीचा खून केला। ही सगळी कहाणी स्वतः साहिलने पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितली आहे। यानंतर खेळ सुरू झाला तो मृतदेह आणि स्वतःचा गुन्हा लपवण्याचा। हे सगळं काही घडलं ते दिल्लीतल्या काश्मीरी गेट या भागात दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर रागात साहिलने त्याच्याजवळ असलेल्या चार्जिंग केबलनं निक्कीचा गळा आवळून तिचा खून केला। मग तिचा मृतदेह आपल्या कारमध्ये टाकला। कारमधून मग त्याने मृतदेह त्याच्या मालकीच्या असलेल्या धाब्यावर नेला। मृतदेह कारमधून बाहेर काढला। आपल्या धाब्यावर असलेल्या फ्रीजमध्ये तो मृतदेह भरला आणि तो फ्रीज तिथून लांब मित्रो गावाच्या बाहेर नेऊन फेकला। हे सगळं घडलं ते 9 आणि 10 फेब्रुवारीच्या मधल्या रात्री। यानंतर तो आपल्या घरी गेला आणि ठरल्याप्रमाणे 10 फेब्रुवारीला त्यानं दुसऱ्या मुलीशी लग्न सुद्धा केलं। हा मृतदेह समोर आल्यावर पोलिसांनी आपली सूत्र हलवली आणि खबऱ्यांकडून माहिती मिळाली की एका धाब्याच्या मालकानं एका मुलीचा खून केलाय। बस, पोलीस तपासासाठी मित्रो गावात पोहोचले तर तिथं साहिल नव्हता आणि त्याचा फोनही बंद होता। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी साहिलचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीमध्ये त्याने खुनाची कबुलीही दिली। अशा प्रकारे निक्की यादव खून प्रकरण समोर आलं। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।